नमस्कार जैन विद्यार्थी मित्र हो. काही दिवसापूर्वी विधिमंडळामध्ये आशिषजी शेलार यांनी एमपीएससीचं रॅशनलायझेशन होणार, कॅडर बकेटिंग होणार आणि संपूर्ण परीक्षा ग्रुप ए, ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या संपूर्ण परीक्षा एमपीएससीच्या मार्फत होणार असं सांगितलं होतं. पण त्याचा प्रशासकीय GR जो आहे तर तो काल आलेला आहे आणि सगळी पदं, ठीक आहे, सगळी पदं जी आहेत तर ती आता एमपीएससीकडे गेलेली आहे. ग्रुप डी ची पदं जी आहेत तर ती सध्या आता त्यावरती आपण नंतर बोलूया ते काय होतं काय नाही. आता यामध्ये दोन प्रकारची अशी पदं आहेत की ती आजही ग्रुप सी ची आहेत, पण ती एमपीएससीच्या कार्यकक्षेत नाही ठेवण्यात आलेली, स्पष्टपणे उच्चार केलेला आहे. ते म्हणजे पहिलं पद आहे पोलीस रिक्रुटमेंट बोर्डामार्फत हे पद भरलं जाणार आणि दुसरं आहे शिक्षक भरती. ठीक आहे, तर ती पवित्र पोर्टल मार्फत होणार आहे. हे फक्त दोन पदं जर सोडले तर बाकीचे सगळे पदं आता एमपीएससीच्या अंतर्गत आलेले आहे. आता एमपीएससी कडून या भरती होणार आहे. मग अगोदर काय होतं हे व्यवस्थित जाणून घेणं महत्त्वाचं आहे. नंतरच मग आता नवीन काय बदल आलेला आहे हे देखील कळेल. मग आता सुरुवात आपण या व्हिडिओ सिरीजमध्ये ही जी व्हिडिओ सिरीज घेणार आहे यामध्ये आताच्या या व्हिडिओमध्ये आपण नेमकं प्रशासकीय कामाचं स्वरूप कशा पद्धतीनं बदललेलं आहे ते घेऊया. काल रात्रीचा लाईव्ह फार हेरंदेर होता. नंतर मग आपण ग्रुप ए ची जी पदं आहेत, अगोदर कोणकोणत्या परीक्षा होत्या, ठीक आहे, त्या परीक्षामध्ये आणखी 46 कोणते संवर्गाची पदं ऍड केली आलेली आहे, एकूण किती झालेली आहे, अगोदर कशी परीक्षा होत होती आणि आता कशी होणार आहे. ग्रुप ए आणि ग्रुप बी राजपत्रित पदासाठी अगोदर काय होतं ते पाहूया. नंतर एमपीएससीच्या कंबाईन परीक्षेमध्ये सध्याचं जे स्वरूप आहे तर ते पाहूया. आणि नंतर आता एमपीएससीनं जे नवीन संयुक्त सेवा परीक्षा ज्यामध्ये 2 गट पाडलेले आहेत, प्रशासकीय आणि यांत्रिक, यामध्ये जी 490 पदं जी सांगितलेली आहे तर त्यापैकी कोणती पदं कशात आहे, म्हणजे आपल्याला ग्रुप ए वाईज, बी वाईज, सी वाईज अशा पदांची मांडणी. देन नंतर मग त्या ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी मध्ये बकेटिंग कोणती झालेली आहे आणि त्या बकेटिंगमध्ये कोणकोणते पदं आहेत हे कळाल्यानंतर आपल्याला या एमपीएससीचा हा जो GR आहे याचा माहिती जरा व्यवस्थित लागेल. अगोदर कसं होतं की कुठल्याही विभागाची जर जाहिरात यायची असली तर आपलं डायरेक्ट फोकस असायचा की त्या विभागाची जाहिरात येणार, ग्रुप ए ची येतात, बी ची येतात, सी ची येतात, डी ची येतात, कोणती पदे येतात त्यांच्याकडे लक्ष राहायचं. आता इथून पुढे तसं लक्ष राहणार नाही. आपलं लक्ष फक्त आता बकेट्सवरती राहणार आहे, त्या ग्रुप्सवरती राहणार आहे. जसं की राज्यसेवा ही परीक्षा आहे, ठीक आहे. जसं पहा, नागरी सेवा परीक्षा ज्या आहेत एमपीएससीच्या तर त्या 6 प्रकारच्या सेवा परीक्षा त्यामधून घेतल्या जातात. त्यामध्ये सगळ्यात पहिली जी परीक्षा आहे तर ती आहे राज्यसेवा, नंबर 2 अभियांत्रिकी, नंतर कृषी सेवा, अन्न व औषध प्रशासन, वन सेवा आणि वैधमापन सेवा, अशा प्रकारच्या 6 परीक्षा अगोदर घेतल्या जायच्या आणि आताही घेतल्या जातात. ग्रुप ए आणि ग्रुप बी राजपत्रित. नाव आता ही गोष्ट मी कुठून घेतली ते तुम्हाला सांगतो. बाय द वे, परीक्षांचे विस्तारीकरण, आशिषजी शेलार यांनी जो शब्द बोलले होते की एमपीएससी रॅशनलायझेशन करणार म्हणजे काय, विस्तारीकरण करणार. पण आता गट अ, विद्यमान सेवेमध्ये अधिक संवर्ग समाविष्ट करणे. सध्याची जी विद्यमान जी सेवा परीक्षा आहे, ठीक आहे, नागरी सेवा परीक्षामध्ये 6 प्रकारच्या परीक्षा होतात. त्यापैकी आपली पहिली जी आहे तर ती राज्यसेवा परीक्षा होते ग्रुप ए ची, ठीक आहे, मुख्य, पूर्व, मुख्य आणि इंटरव्ह्यू अशा प्रकारची ही परीक्षा होते. नंबर 2 ला आहे अभियांत्रिकी, नंबर 3 ला आहे कुठली, कृषी सेवा. इंजिनिअरिंग मध्ये मग तुमच्या बाकीच्या सगळ्याच आल्या, सिव्हिल इंजिनिअरिंग आलं, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग आलं, ठीक आहे, देन मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सगळ्या इंजिनिअरिंगच्या आल्या त्यामध्ये. देन आहे कृषी सेवा, ठीक आहे, ॲग्रिकल्चर सर्व्हिसेस, अन्न व औषध प्रशासन सेवा आणि महाराष्ट्र वन सेवा, ठीक आहे, तसेच वैध मापन सेवा. या ज्या 6 सेवा आहेत तर त्या मी इथे घेतलेल्या आहेत. ना आता यामध्ये 6 सेवा मार्फत किती 57 संवर्गामध्ये पदभरती करण्यात येत आहे. म्हणजे आता यामध्ये किती 57 पदासाठी भरती करण्यात येत आहे. किती 57 पदासाठी भरती करण्यात येत आहे. आता पुढे पाहूया. यामध्ये या 6 सेवामध्ये 46 संवर्गाचा नव्याने समावेश करण्यात येऊन महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट अ, गट ब अंतर्गत एकूण 103 संवर्गाचा समावेश करण्यात येत आहे. म्हणजे आता यामध्ये ही जी 57 पदं होती यामध्ये नव्याने किती ऍड करण्यात आलेली आहेत, 46 पदं ऍड करण्यात आलेली आहेत आणि अशी टोटल 103 पदं जी आहेत तर ती यामध्ये झालेली आहेत. या अगोदर TCS मार्फत सरळ सेवेने जी ग्रुप ए आणि ग्रुप बी ची पदं भरल्या जायची ती आता एमपीएससीच्या कार्यकक्षेत आलेली आहे आणि जी ग्रुप ए आणि ग्रुप बी ची राजपत्रित पदं होती ती आता या नागरी सेवा परीक्षा या 6 प्रकारच्या ज्या परीक्षा होतात यामध्ये ऍड करण्यात आलेल्या आहे आणि 103 अशी पदं जी यामध्ये झालेली आहेत.
ज्याच्यासाठी पूर्व, मुख्य आणि नंतर मग इंटरव्ह्यू देखील होत असतो. ना आता या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण फक्त आता ग्रुप ए विषय पाहिलेला आहे. नंतर आता MPSCचे कंबाईन ग्रुप बीचं पाहूया. देन नंतर मग नवीन संयुक्त परीक्षा ज्या आहेत, प्रशासकीय आणि यांत्रिक परीक्षा, यामध्ये कोणकोणते संवर्ग आहेत किंवा कोणकोणते बकेट्स आहेत हे लक्षात ठेवायचं. आता या अगोदर म्हणजे आता जर तुम्हाला कुठलीही परीक्षा द्यायची असेल ना, सध्याची राज्यसेवेची नागरी सेवा परीक्षा अंतर्गत, तर राज्यसेवा, अभियांत्रिकी, कृषी सेवा या बकेट्सवरतीच सगळ्यांचं लक्ष राहायचं. बकेट्स म्हणजे दुसरं तिसरं काही नसून, आता राज्यसेवा द्यायची असेल तर राज्यसेवेमधली जी पदं आहेत तर तुम्ही त्याची तयारी करू शकता. इंजिनिअरिंग म्हणजे जेवढी इंजिनिअरिंगची पदं आहेत त्याची तुम्ही तयारी करू शकता. कृषीमध्ये जे आहे तर ती पदं करू शकता. तर अशा प्रकारच्या बकेट्स ग्रुप बी मध्ये आणि ग्रुप सी मध्ये देखील असणार आहे. ना आता यावरती सगळं काही एकाच व्हिडिओमध्ये सांगणं थोडंसं अवघड राहील. सगळ्या प्रकारची डिटेल्ड माहिती मी सूक्ष्म निरीक्षण आणि बारीक अभ्यास करून मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. आता पुरतं या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आशा करतो तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशान असतील नोंदवू शकता. आता पुरतं एवढंच. थांबतो, पुन्हा भेटूया. राम राम.